मला जरा सिमेंट पाहिजे. पण मी मला ठरवलं होतं बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला ते पत्र्याच्या घरात आणून काय करू तिथं. म्हणलं आता ते घर बांधायचं. आणि मला त्यांनी खोटं नाही सांगत 1000 पोतीचं परमिट दिलं. 27 रुपये 85 पैशाला पोत होतं. 27 रुपये 85 पैसे. त्याच्यावर त्या 1000 पोत्यात माझं घरच बांधून झालं. मी इथं बसणारे जे काही मान्यवर आहेत म्हणजे अजित निंबाळकरांच्या पासून सगळे कोकाटे असतील, दांगट असतील, पासरकर असतील, आमचे केशवराजे निंबाळकर असतील किंवा गजानन पाटील असतील, या सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणजे मी ज्यावेळेस कामाला सुरुवात केली त्यावेळेस हे महत्वाच्या पदावर होते. म्हणजे मला एक गोष्ट नेहमी आठवते, आमचे अजित निंबाळकर पुण्याचे कलेक्टर होते आणि तो काळ होता फार सुरुवातीचा. म्हणजे अंतुले साहेबांचं मुख्यमंत्री पद गेलं किंवा तो काहीतरी काळ 80. पुण्याला कलेक्टर किती साली होता? 79-80 बरोबर. तो काळ होता आणि तेव्हा सिमेंटचं फार शॉर्टेज होतं. इतकं शॉर्टेज होतं काय सांगायचं, विचारलं नाही. आणि ह्यांच्या हातात सिमेंटचं परमिट द्यायचं होतं आणि मी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं निंबाळकर साहेब मी घर बांधायला काढले माझ्या काटेवाडीमध्ये, मला जरा सिमेंट पाहिजे. पण मी मला ठरवलं होतं बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला ते पत्र्याच्या घरात आणून काय करू तिथं. त्याच्यामुळे म्हणलं आता ते घर बांधायचं. आणि मला त्यांनी खोटं नाही सांगत 1000 पोतीचं परमिट दिलं. 27 रुपये 85 पैशाला पोत होतं. 27 रुपये 85 पैसे. त्याच्यावर त्या 1000 पोत्यात माझं घरच बांधून झालं. त्याच्यावर त्या घराकडे ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस अजित निंबाळकर डोळ्यासमोर येत असतात. पण त्यांच्या नावातही अजित आहे, माझ्या नावात अजित आहे. म्हणलं त्याच्यावर त्यांना बरं वाटलं असेल. आज पण पुरस्कार देत होतो त्यात बरेच अजित अजित होते. सांगायचे दादा आपण अजित म्हणलं आपण अजित अजित. पण बऱ्याच नावं सारखी, कुणाचं ऐश्वर्या नाव बऱ्याच जणांची आहेत. बघत होतो की वेगवेगळी म्हणजे सारखी नावं आहे. त्यात एक स्नेहल नाव आलं पण ते मुलाचं निघालं. म्हणलं स्नेहल कुणाचं दुसऱ्याचं पत्र घ्यायला नाही का. म्हणजे काही कसं तो एक मिसेस आलेल्या होत्या एकाच्या, तर त्या म्हटलं की नाही दादा ते ट्रेनिंगला गेलेले आहेत आणि का परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे ते मुलीला घेऊन आलेले होते. असे वेगवेगळे. मला फार बारीक सगळ्या गोष्टी बघायची सवय, त्याच्यामुळे ते सगळं बारकाईनं नजरेमध्ये घेत असतो. ते सगळे म्हणतात ना तुमची नजर बारीक आहे, पण त्याचा फायदा होतो. इतकी सुंदर इमारत माझ्या बारीक नजरेमुळे झालेली आहे सारखीची.